नमस्कार मंडळी, तेजस व्हॉइसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अत्यंत धक्कादायक आणि तेवढंच लज्जास्पद कामगिरी भारताने बजावली आहे. भारताचा 408 धावांनी पराभव करण्यात आलाय आणि तोही साऊथ आफ्रिकेकडनं करण्यात आलाय. आणि ते देखील सगळ्यात महत्वाचं, भारताच्या भूमीमध्ये हा एवढा दारुण पराभव भारताचा करण्यात आलाय. काय बोलावं टीम इंडियाला. म्हणजे ही मॅच जर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड किंवा साऊथ आफ्रिकेच्या पिचेसवर असती तर गोष्ट एक वेळ समजण्यासारखी आहे. पण ही मॅच भारताच्या भूमीत आहे, जिथे असं म्हटलं जातं की भारताचे बॅट्समन हे तुफानी बॅटिंग करतात आणि याच भूमीत भारताचा सुपडा साफ करण्यात आलाय. मला असं वाटतं बीसीसीआय आणि निवड समितीने आता डोळे उघडण्याची गरज आहे आणि संजू सॅमसन आणि रियान परागला संधी देण्याची नितांत गरज आहे. रियान पराग तर तुफान ऑलराऊंडर आहे. जो खेळाडू IPL मध्ये किंवा कुठल्याही क्रिकेट स्पर्धांमध्ये जिथे आंतरराष्ट्रीय खेळाडू असतात त्या स्पर्धांमध्ये 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारू शकतो, तर तो खेळाडू खूप जास्त प्रतिभावान आहे. त्याचप्रमाणे रियान पराग हा स्पिनर असल्याने भारतीय टीमला नक्कीच फायदा होईल. तर दुसरीकडे संजू सॅमसन हा एक अनुभवी, टॅलेंटेड पण कमनशिबी असा खेळाडू आहे. भीती आहे रियान पराग बद्दल. रियान पराग हा भारताचा दुसरा अमोल मुजुमदार तर होणार नाही ना, कारण त्याच्याकडे प्रचंड प्रतिभा आहे, टॅलेंट आहे. त्यालाच भारतीय संघात स्थान मिळत नाहीये. एक भारतातर्फे अमोल मुजुमदार झाला आणि दुसरं आता रियान पराग होतोय की काय, ही भीती मात्र भेडसावत आहे. आम्हाला आशा आहे की निवड समिती आता या 2 महत्वाच्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी संधी देईल.